युवा कलाकार आणि त्यांचे पालक लवकरच सुरू करतोय गणपती उत्सव मराठी शाळेचा. मी मोदक घेऊन आली आहे. खूप आवडतात. तुम्ही दोघी अगदी गोड दिसताय. थँक्यू. आता कुठल्याही क्षणी हे बाप्पांना घेऊन येतीलच. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. मुलांनो, मजा आली की नाही? कसे सगळे आनंद आणि उत्साहात होते? आज गणपती बाप्पांचा बर्थडे आहे म्हणून आपण आज सेलिब्रेट करतो आणि त्यांना आपल्या घरी आणतो. बरं का मुलांना, बाप्पाला बुद्धीची देवता देखील म्हणतात. सो बाप्पा तुम्हाला विचार करण्याची शक्ती देतो, तुम्हाला इंटेलिजंट बनवतो. आता हे बघ, काल जेव्हा तू एक्झाम मध्ये छान स्कोर केलास तेव्हा तू तुझे एफर्ट्स दिले, हो की नाही? तेव्हा तू तर एफर्ट्स दिले, पण बाप्पांनी देखील तुला मदत केली. बाप्पाला आपण बुद्धीची देवता म्हणतो. आणि बरं का मुलांनो, बाप्पांना विघ्नहर्ता पण म्हटलं गेलं आहे. तो आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचण्यासाठी धैर्य आणि शक्ती देतो. तसंच प्रत्येक संकटात तो आपल्या पाठीशी उभा राहतो. बाप्पा ही शक्तीची देवता आहे. आणि जेव्हा तू रनिंग कॉम्पिटिशन मध्ये गेलास, काय झालं? तू जिंकलास का? का तू प्रॅक्टिस आणि बाप्पांचा नमस्कार केलास. म्हणजे बाप्पा तुला शक्ती दिली. त्यामुळे कुठल्याही कामाने आपण बाप्पांना नमस्कार करतो, हो की नाही मुलांनो? हा, पण तुम्ही म्हणाला बाप्पा सगळीकडे असतो. He is in my heart, your heart, everybody's heart. So why do we bring this statue? अरे हो सांगतो. यू आर व्हेरी करेक्ट. बाप्पा इज एव्हरीवेअर. ही इज इन एव्हरीबडीज बॉडी अँड हार्ट. पण तो दिसतो का? नाही. आपण बाप्पांचा नमस्कार आणि पूजा करतो, त्यामुळे आपल्याला बाप्पा दिसतो आणि आपल्या मनात त्याची मूर्ती राहते. निर्भय ओम अने बाप्पांकडे बघा आणि नमस्कार करा त्यांचा. डोळे बंद करा आणि सांगा आता काय दिसतंय तुम्हाला. बरोबर.
चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात आणि वाईट गोष्टी फिल्टर आउट करायच्या असतात. जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जाता तेव्हा मित्रांसोबत खेळतात तेव्हा देखील तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी ऐकायच्या आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. हे आपण बाप्पाकडनं शिकायला हवं, हो की नाही? हो. आणि तुला काही प्रश्न आहे का? गणपतीचा सण कशाला म्हणतात? छान प्रश्न विचारला. सो गणपती बाप्पाचा सण याकरता मोठा आहे की गणपती बाप्पा अवघड आणि सोप्या वस्तू सहजपणे अगदी उचलू शकतात आणि तर तसेच मोठ्या संकटात किंवा लहान संकटात आणि आनंदात छान बॅलन्स करतात. समजलं? छान. गणपती बाप्पाचा पोट का मोठा आहे? खूपच छान आणि गोड प्रश्न आहे. गणपती बाप्पा आहे ना आपल्या सर्वांच्या चुका पोटात घालतात आणि तरी आपल्याला माफ करतात आणि आशीर्वाद देतात. मग त्यासाठी पोट मोठं हवं की नाही? हो. पाहिलं का मुलांनो, आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचे किती छान गुण आहेत. बाप्पा सगळ्या गोष्टी ऐकतो पण वाईट गोष्टी फिल्टर आउट करून सोडून देतो. आणि बाप्पा कठीण कामं तसेच डेलिकेट वर्क सुद्धा अगदी बॅलन्स प्रकारे करू शकतो. आणि बाप्पा अनेकांच्या चुका पोटात घालतो, सगळ्यांना माफ करून सर्वांशी छान वागतो. आपण पण आपल्या आवडत्या देवाचे हे गुण शिकून आपल्यामध्ये आणायला हवेत ना, हो की नाही? हो. चला मुलांनो, आता बाप्पांना परत जायची वेळ झाली. बाप्पा इथेच का नाही ठेवायचा? अरे बाप्पा आपल्याकडे आले, आपल्याकडे राहिले आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला. आता त्यांना त्यांच्या घरी जायला नको का? म्हणून आपण बाप्पांचं विसर्जन करतो. हो. तुम्ही सगळे सुद्धा आमच्यासोबत उभे राहाल का? आणि आरती म्हणा. बोला गणपती बाप्पा मोरया. सुख करता बाप्पा विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपाची. पुढच्या वर्षी लवकया 1, 2, 3, 4 जय जयकार. गणपती निघाले गावाला. चैनपणे ना